चांगला मुलगा असेल. आमच्या सोपान काकाचे दोनही मुलं आता लोणीला कॉलेजमध्ये टॉपर आहे सोपान काकांचा मुलगा, पण इतका उत्कृष्ट गातो का महाराष्ट्रातल्या टॉप 10 लोकांमध्ये आमच्या काकाच्या मुलाचं नाव आहे. दुसरा मुलगा त्यांचा उत्कृष्ट कीर्तनकार आहे. मला असं वाटतं जगातली सगळ्यात मोठी ही प्रॉपर्टी आहे. माझ्या मुलाला मी डॉक्टर, इंजिनियर, वकील काय असेल ते बनवलं असतं. आर्थिक दृष्ट्या काही मी प्रबळ आणि दुबळा नाही ठेवलं लोकांनी, देवाने मला सद्गुरु कृपेतून मला ते मिळत गेलं. पण माझं पोरगं म्हटलं अण्णा मला आळंदीला जायचंय आणि शिक्षण घ्यायचंय. सुदैवानं माझा भाचा आणि माझा मुलगा दोघंचे दोघं गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबांकडे गेले 4-5 वर्ष. दोघांनी ज्ञानेश्वरी कंठस्थ केली. माझा मुलगा गीता इंग्लिशमधून करतोय. आणि 1च वर्ष संस्था सोडून आल्यानंतर आमच्या दोघा बाप बेट्याचा एकही दिवस खाली नाही. वर्षातला एकही दिवस खाली नाही. महाराज खऱ्या अर्थाने याचं कौतुक आई वडिलांना नाही तर कुणाला वाटेल? जगाला वाटेल का? आणि जगाकडून त्या प्रतिक्रिया मिळवण्याची अपेक्षा तरी आपण का करायची? समाजानं आम्हाला मोठं म्हणावं याच्यासाठी नाही, देवाचे होण्यासाठी, देवानं मोठं म्हणावं याच्यासाठी, जाणकारांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी आचारसंहितेचं पालन करणारं हे कुटुंब आहे. मला एवढंच सांगायचं आहे का 12 महिने या भजनी मंडळाला बोलवून त्यांच्याकडून आईसाठी भजन करून घेतलं. तुमचा बँक बॅलन्स नाही बघितलं गड्या 4 भावंडाचा मी, तुमचा 7-12 नाही तपासला गड्या मी, तुमची आचारसंहिता पाहिली फक्त. तुमच्या आचारसंहितेतून हेच लक्षात येतं का तुम्ही आईशी किती कनेक्ट आहेत. आणि ती आई ज्या दिवशी आपल्या जीवनामधून निघून जाते त्या दिवशी त्रास महाराज केवढा होतो त्या लेकराला. आणि आईला किती त्रास होतो लेकराच्या बाबतीत. दुःख आल्याच्या नंतर मग तो कोबरा बोलून दाखवतात अभंगाच्या पहिल्याच्या. चालीनं शेवेला घेतलेला अभंग जन्माला आला. महाराज म्हणतात आईच्या स्वभावाला तोड नाही, आईच्या जगण्या वागण्याला उंचीला तोड नाही. ब्रह्मांड नायक जिच्या पुढे खिन्न होतो एवढी व्यापकता आईच्या जगण्या वागण्यातली. निस्पृह जीवन असतं गड्या तिचं. स्वतःला किती त्रास झाला तर त्याची शेजाऱ्याला सुद्धा चावल लागू देत नाही. एक भाकरीचं पीठ शेजाऱ्याकडून मागून आणते आणि 4 लेकराला चतकुर करून वाटून देते. स्वतःच्या पोटाला पीळ मारून या कुशीच्या त्या कुशीला रात्र उपासमारा करते. महाराज आमच्यासाठी तिने हे आघात सहन केले. माझ्या वंशाचा दिवा सदृढ झाला पाहिजे. आमचं काय पिकलं पान आहे, जाती वाट आहे, आज ना उद्या आम्ही जाणार आहे.
पण भावी पिढी आमची घडवण्यासाठी ती प्रयत्नशील असते. जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ, कासावी